खरं तर कुठलाही राजकीय पक्ष याच्यात इलेक्शन हा त्याचा एक हाय पॉइंट असतो आणि सगळेच राजकीय पक्ष इलेक्शन साठी नेहमी सज्जच असतात. आणि हे इलेक्शन आणखीन महत्वाचं आहे याचं कारण असं की महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. मी माझं पॉलिटिक्स थोडंसं सिरियसली घेते आणि मी पॉलिसी मेकर म्हणून खरं तर काम करते. म्हणजे दुर्दैव आहे की आज वर्तमानपत्र मलाही अस्वस्थ वाटतं की इलेक्शन कशासाठी असतं हे धोरणांवर आणि मुद्द्यांवर असतं आणि दुर्दैवाने आज मुद्द्यांवर बोलणारी फार कमी लोक दिसतात. आणि या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राच्या जीडीपीचा काल जो डेटा आलाय, जे गेले 1 ते 1.5 वर्ष वारंवार मी बोलत आले, दिल्लीत पार्लमेंटमध्ये मी बोलत आहे की देशाची आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. याच्यात कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी मिळून सिरियस पॉलिसी मेकिंगवर चर्चा केली पाहिजे, अशी माझी आग्रहाची भूमिका सातत्याने राहील. त्यामुळे जीडीपीचा कालचा आलेला डेटा हा अस्वस्थ करणार आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बिग इन्फ्रास्ट्रक्चर, बिग टिकेट प्रोजेक्ट्स बाजूला ठेवा, म्हणजे नॅशनल हायवे किंवा जे मोठे रस्ते, हा एक विषय बाजूला ठेवून कुठले मोठे बिग तिकीट इन्व्हेस्टमेंट्स असतील महाराष्ट्रात आलेल्या किंवा गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणामध्ये कुठली क्रांती घडवली गेली आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत, शिक्षक अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असतात कारण का पगार वाढ होत नाही. आशा अंगणवाडी सेविकेंचे पगार वेळेवर होत नाहीत. असे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सोयाबीन, कपास, दूध, कांदा ह्याला भाव मिळत नाही आणि कांद्यावर सगळ्यात जास्त पार्लमेंट मधून कोण लढलं असेल तर तुम्ही आहे. माझी आणि पियुष गोयल यांची रोज लढाई व्हायची, रोज, की कांद्याला भाव हा तुम्ही दिलाच पाहिजे. तुमची पॉलिसी चुकते. 40% टॅक्स तुम्ही लावताय, म्हणजे पाकिस्तानचा कांदा जगामध्ये सगळीकडे जातोय, पण भारतातला 40% वाढवून आपला कांदा पिकवणारा शेतकरी याला तुम्ही पैसे कमवू का देत नाहीत. अशी असंख्य मुद्दे हे वारंवार आम्ही मांडलेले आहेत. आमची वैयक्तिक, भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक लढाई नाहीच, ही वैचारिक लढाई. आणि वैचारिक लढाईमध्ये शेतकरी असतील, महिला असतील, लेबर लॉज असतील, असे अनेक गंभीर विषय हे सातत्याने ह्या समाजातल्या लोकांवर अन्याय करण्याचं पाप आज जे सत्तेमध्ये आहेत ते सातत्याने करतात आणि ही लढाई त्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे. कसं बघता या निर्णयाकडे? खूप मोठा इम्पॅक्ट आहे महाराष्ट्रावर. त्यांनी पुढे असं म्हटलं की आता आम्ही पाडणार, आमची ताकद दाखवणार, पाडण्याचं काम आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत, आम्ही दडपशाहीवाले नाही. दडपशाही तिकडे दिल्लीला, जी अदृश्य शक्ती आहे ज्यांनी कोल्हापूरवरही घात केलेला आहे. पण आम्ही कितीही तो कठीण असेल किंवा कितीही लढाई अवघड वाटत असेल तरी अर्थातच महाराष्ट्राच्या या मातीत आणि कोल्हापूरला, म्हणजे जिथे शाहू महाराज, ताराराणी अशा योद्ध्यांचा इतिहास ह्याच मातीतून तर आम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सशक्त लोकशाहीमध्ये छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आम्ही फक्त मध्ये नाही लावत, आम्ही कृतीमध्ये तो करून दाखवतो. आणि त्याच्यामुळे जो कोणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध करेल त्याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढू. जो महाराष्ट्राचा विरोध करेल, दिल्लीची अदृश्य शक्तीने कितीही ताकद लावली तरी त्याच्या विरोधात स्वाभिमानी मराठी माणूस म्हणजे चव्हाण साहेबांच्या शब्दातला मराठी माणूस, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला त्यांच्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा पहिल्या भाषणात चव्हाण साहेब म्हणले होते की जो माणूस महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. त्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसांसाठी ही लढाई आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरनं, काही लोक घाबरतात,
पण आम्ही त्यातले नाही. त्यांच्या या भूमिकेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने चालते? ही लोकशाही आहे ना, प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. त्या लोकशाहीमध्ये जेव्हा आम्ही लोकशाहीबद्दल एवढं पोट तिडकीने बोलतो, मांडतो, त्या दडपशाहीच्या विरोधात लढतो, त्यामुळे कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं तीच तर भारताची त्या ह्या सगळ्या संविधानाचं कौतुक म्हणजे हा अधिकार आहे. पण राजकीय गणित बघितलं तर लोकसभेला महायुतीला भूमिकेचा बसला होता. आता नेमकी ही गणित कशा पद्धतीने समोर आम्ही राजकारण गणितासाठी नाही करत. आम्ही राजकारण तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी करतो. जे पॉलिसी मेकिंग राजकारण काय नुसतं कॅल्क्युलेशन वर चालत नाही, ते तिकडे चालतं अदृश्य शक्तीकडे. तिथे आम्हाला काळजी वाटते की तुमच्या दुधाला जेव्हा भाव मिळत नाही, म्हणजे दुधाला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, इथे तुमच्या बायकोला किती रुपये लिटर आहे? म्हशीचं दूध 75 रुपये लिटर आहे आता, गाईचं दूध 66 आहे. इचलकरंजीचा भाव काल मी चेक केलाय, कोल्हापूरचा काय कदाचित एखादा ₹1 जास्त. विचारा बायकोला, किंवा तुम्हालाही माहिती असेल जर तुम्ही किराणा दुकानात जात असाल तर तेलाचा भाव काय वाढलेला आहे. प्रचंड महागाई झालेली. म्हणजे आमचा मला ते दिवस आठवतात की 2014 मध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा प्रचंड महागाई, याच्यावर भारतीय जनता पक्ष आमच्यावर टीका करायची. आज 2024 मध्ये ह्या देशाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आहे. आणि हेच मेन मुद्दे ह्या आज इलेक्शनचे असले पाहिजे त्या मताची मी. त्यामुळे शरद पवार मला आशीर्वाद देतील आणि जयंत पाटलांना गुरुदक्षिणा कसली? मी 8 वर्ष त्या पक्षात आहे. काही गुरुदक्षिणा आम्ही दिलेल्या आहे. कसली? माझा प्रश्न आहे हा, कुठली दक्षिणा दिली? नाही पडायची. गुरु दक्षिणा म्हणजे कुठली दक्षिणा? काही गेले 4 महिने एक मिनिट. नाही, हे बघा, मी एका सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरते. आणि अर्थातच अंबाबाईचा आपण आशीर्वाद घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांना जर वाटत असेल अतिथी देवो भव, सगळ्यांचं स्वागत केलंच पाहिजे. आपले संस्कार आहेत की पाहुण्याचं स्वागत करावं, पाहुण्याचं स्वागत करायचं, त्याचं सगळं मान सन्मान करायचा. आणि मग पाहुण्यांनी मी खूप स्वाभिमानाने ती घेते. माझ्यासाठी मी एक स्वाभिमानी मराठी मोडेन पण वाकणार नाही. आणि मी नाही घाबरत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सला. ज्याला कर नाही त्याला डर कसला? आणि ज्या माणसांनी माझ्या घर उद्ध्वस्त केलं, नातवंडांना दूध नव्हतं, त्या माणसाच्या समोर झुकू मी? अरे भूल जाओ, कभी नाही करू. त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष एजन्सीचा वापर करून ज्या पद्धतीने लोकांना घाबरवतात ना, त्याचा माझा विरोध. माझा एजन्सीज वाईट नाहीये, एजन्सीज चांगल्या आहे, एजन्सी चालवणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि अदृश्य शक्तीला वाटतं की मराठी माणूस घाबरेल. लोकसभेत दाखवलं ना मराठी माणसांनी, अदृश्य शक्तीला कोणी या राज्यात घाबरत नाही. एक तर इन्कम टॅक्स, ईडी, ते सगळं केंद्र सरकारचं येतं. मला असं वाटतं की जे काय आहे ते ठरवावं. एजन्सीचा गैरवापर हा कुठल्याही सरकारने स्वतःच्या स्वार्थाच्या राजकीय नंबर्स वाढवण्यासाठी घेऊ नये या मताची. मी जरा ओल्ड स्कूल ऑफ थॉट आहे की लोकांना ठरवू दे ना. त्यामुळे दुर्दैव आहे की सुडाचं राजकारण जर तू ऐकलं नाहीस तर तुझ्यावर ईडी, आणि ऐकलंस तर ईडी असली तरी वॉशिंग मशीनचा रूट आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या, आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही झालंय, तर काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक विरोधी पक्षाचा, हा डेटा माझा नाहीये, हा मीडियाचा डेटा आहे, 95% इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या विरोधी पक्षावर झालेल्या आहेत. हा डेटा सांगतो, हा सगळ्या तुमच्या वर्तमानपत्रातही आले. आणि जे त्यांच्या पक्षामध्ये गेलेले तो वॉशिंग मशीन मधून तो विरघळतो, हे या देशाने पाहिले. दुर्दैव आहे. आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी ते घातक आहे या मताची मी. कारण का मी सत्याच्या बाजूने उभी आहे, त्याच्यामुळे मला इथे चॅनलवर बोलायला काय प्रॉब्लेम येत नाही. सत्यमेव जयते. त्याच्यामुळे मी समरजित गाडगेंना जेव्हा जवाब दो विचारत होते, वी आर ऑन द सेम साइड. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आप जवाब दो की ज्या समरजित गाडगेंनी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही तिथे सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज झाला. मी असते ना बीजेपी, मी समरजित गाडगेला कधी सोडला नसतं. हे माझ्या विरोधातलं स्टेटमेंट मी करते. आय वुड हॅव नेव्हर कॉम्प्रोमाइज. कारण का
तुम्ही सगळ्यात जर कॉम्प्रोमाइज करून तुम्ही टॅलेंट सोडून देणार असाल तर मग तुम्हाला मतं मागायचा भारतीय जनता पक्षाला अधिकारच नाही ना. तुम्ही स्वतःची माणसं बघतात ना ऑनेस्टी. म्हणजे भारतीय जनता पक्षाला इमानदार पण लोक नको आहेत आणि स्वतःच्या विचारधारे जे तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्यावर लागले तेही नकोय. मग असं तुम्हाला सरकार कॉम्प्रोमाइज सरकार पाहिजे का? हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे ना. नाही, माझं काय म्हणणं आहे, मी हे खूप प्रांजळपणे तुम्हाला म्हणते की दुसऱ्याच्या मुलाला जास्त मार्क पडले म्हणून आपण का वाईट वाटू. उसका भला हो अपना भी भला हो ना. कुठल्याही राज्यामध्ये माझं म्हणणं इट हॅज टू बी अ कॉम्पिटेटिव्ह एज, नथिंग रॉंग इन. पण ह्याला जबाबदार म्हणजे त्यांचं चांगलं झालं आणि आपलं वाईट झालं, आपण त्यांनाच का, आपली लिडरशिप काय करत होती. असं आहे ना, मी माझ्या मुलीला कमी मार्क पडले आणि शेजारच्या मुलीला जास्त पडले. मी माझ्या मुलीला पहिला प्रश्न विचारून तू तेवढा अभ्यास का नाही केला. त्यांची मुलगी हुशार निघाली म्हणून मी माझ्या मुलीला माफ करू का? हो ती जास्त, ऐसा नाही होता. हो पण मग ह्याला पण ह्याला जबाबदार लोकल लिडरशिप आहे ना. महाराष्ट्राचे नेतृत्व काय करत होतं? महाराष्ट्राच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि DCM-1 आणि DCM-2 को जवाब देना पडेगा की तुम्ही काय करत होता. मग जीडीपी खाली कशी आली? एरवी फिरता ना ती ग मोठे मोठे कार्यक्रम करोडो रुपयाचा चुराडा करत. मग हे का नाही केलं तुम्ही? आणि डेटा स्पीक्स लाउडर. मी कुठलाही आरोप करत नाही त्यांच्यासारखा. मी डेटा बेस्ड एव्हिडन्सनीच भाषण करते किंवा मी मुद्दे. कारण का दुसरं काही केलंच नाही ना. सोयाबीनला भाव दिला नाही, कपासाला दिला नाही, दुधाला भाव दिला नाही. एवढी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार करून बसलेत. त्याच्यामुळे तो दणका जो बसला ना, ती बहीण लाडकी कधी झाली? लोकसभेच्या आधी नव्हती, लोकसभेनंतर बहीण लाडकी. छगन भुजबळांनी एक इच्छा व्यक्त केली की अजितदादा आणि सुप्रियाताई अशी इच्छा व्यक्त करू पुढच्या वर्षी भाऊबीज एकत्र करतील. स्वीट भुजबळ साहेब माझ्या वडिलांबरोबर अनेक वर्ष फार जवळ आहेत. मी आजही भुजबळ साहेबांना खूप, मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात, त्यांच्या वयाने, त्यांच्या पदात, त्यांनी शून्यातून त्यांनी विश्व उभं केलेलं आहे. त्यामुळे माझ्या त्यांच्याबद्दल आयुष्यभर नेहमी माझ्या मनात त्यांचा आदर राहील. कारण का माझ्या वडिलांच्या चांगल्या वाईट काळात माझ्या वडिलांबरोबर अनेक वेळा उभे राहिले. आता गोष्ट वेगळी आहे, ते मी कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी जो आशीर्वाद दिलाय, शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचे आभार मानते. या विधानसभेनंतर पवार कुटुंबीय फुटू देणार नाही असं प्रयत्न करणार का? एक तर पवार फॅमिली फुटलेलीच नाही. आमची 100 लोकांचं कुटुंब आहे. त्यातले 2 लोक एका बाजूला आहेत, बाकी सगळी फॅमिली एकच. त्याच्यामुळे ठीक आहे ना, एवढ्या मोठ्या कुटुंबात 2 लोक काही कारणांमुळे वेगळे, 2च. कारण का त्यांच्या मुलांचे माझे आजही चांगले संबंध. पण तुम्हाला भाऊबीजेला मी कोल्हापूरला होते, ते तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, ते दौऱ्यावर होते. हा संपर्क मी खूप वेळा करते, तिथून फोन येत नाही. मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या कुटुंबानी माझ्यावर जे संस्कार केले, मी मगाशी म्हणले तसे, मी एक मराठी मुलगी आहे. त्याच्यामुळे म्हणजे असे शब्द ऐकणंही जर माझ्या आईला कळलं ना, तर माझी आई माझ्यावर फार नाराज होईल. हे आमचे संस्कारच नाही. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे मित्र पक्ष, त्यांची भाषा म्हणजे जयाबद्दल केलेलं वक्तव्य, आता तुम्ही म्हणताय ते केलेलं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि वाईट. असं एखाद्याची चूक, शेवटी माणसं आहेत आपण, चूक होऊ शकतो. चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं, त्याच्यात काही मला कमीपणा वाटत नाही. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सातत्याने महिला, स्वतःच्या विरोधातल्या उमेदवारांबद्दल इतका पातळी सोडून बोलतात, पण त्याच्यात कधी रिग्रेट नसतो. हे दुर्दैव आहे. आणि मला आश्चर्य एकाचं वाटतं की ज्या लोकांबरोबर आपण इतक्या वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलं, काय त्यांनी त्या अदृश्य शक्तीने जादू केली आहे त्या लोकांवर, काय कळत नाही बाबा. जी मागणी केलेली आहे त्याबद्दल पुढे काय झालेलं आहे? नाही, काँग्रेस पक्षाने त्याचा फॉलोअप चालू आहे. बघूया काय होतं. नाही, महाविकास आघाडीने आम्हालाही विनंती केली होती. त्याच्यानंतर आम्ही सगळे आता या इलेक्शनच्या गडबडीत इतके बिझी झालेलो आहोत. मला असं वाटतं जे व्हावं, रडीचा डाव होऊ नये. जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं, हीच तर आपल्या देशाची ताकद आहे. अरे सबको दे रही हो यार, आराम से. मी 6व्यांदा आमदार झालो तर मी आता उपमुख्यमंत्री होऊ शकतो. मला म्हणजे आता त्यांना उपमुख्यमंत्री पदाचे देखील आता स्वप्न पडू लागले. हा प्रश्न त्यांच्या पक्षाचे सगळे नेते येतील ना, त्यांना विचारा. कारण का त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे तो. काय खाव करेल. माझ्या शुभेच्छा आहेत.